प्राचार्य पोफळे सर यांना मी निमंत्रित करतो की त्यांनी या ठिकाणी संभाषण करावं। प्राचार्य पोफळे सर एक उत्तम आणि तगडं असं नेतृत्व असलेले पोफळे सर देपूळ गावच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार माननीय राजू शेट्टी साहेब, आपण आपला सर्वांना किंवा तुम्ही सर्वांनी त्याच्यावर प्रेम करायला लागा तुम्ही आणि आशीर्वाद द्यायला, तसा आमचा दामू इंगोले, नांदेड वरून माझ्यासोबत आलेले ज्येष्ठ कार्यकर्ते किशनरावजी कदम, हरिभाऊ कोंडेकर, हिंगोली जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील लाडकीने, नांदेड जिल्हाध्यक्ष हनुमंत राजगोरे आणि आमचे निलेश नारखेडे, स्वाभिमानीचे सर्व मावळे आणि ह्या गावच्या सर्व मावमावल्या आणि माझ्या बंधू भगिनींनो, भावांनो, मी नांदेड वरून आलो, मराठवाड्यातून, तुम्ही इथं आहात। आता राजू शेट्टी साहेबाला कोल्हापूर येण्याची गरज का पडलेली सांगा बरं? का? कारण आपण एकत्र नसल्यामुळे ही वेळ आली। 600, 700, 800 किलोमीटरहून साहेब आलेत आपल्या गावामध्ये। आता मला एक आनंद वाटला की आमचे बाबा म्हणजे रामजी सरपंच आहेत, मी सुद्धा त्यांच्यासारखंच, आता माझं 62 वर्ष आहे, माझ्यापेक्षा ते ज्येष्ठ आहेत, किंवा कदाचित एखादं त्यांचं वय जास्त नसल, पण आम्ही थोडा नोकरीला होतो, प्रोफेसर होतो म्हणून जरा टापटीप असल्यामुळं जरा बरं आहे, त्यांचं गावात असल्यामुळं जरा तब्येत डाऊन झाली। कारण एक भाऊ जे एसीत राहते त्याचे गालं आणि गावात आपला एक जे भाऊ शेतावर आहे धावतावर, त्याच्यात जमीन आसमानचा फरक पडतोय भावांनो। पण हे का पडतंय लक्षात ठेवा, हे अर्थशास्त्रावर अवलंबून आहे भावांनो। मी पहिल्यांदा या सगळ्या मावमावल्यांचं आणि तुमचं स्वागत करतो की तुम्ही आलात। करण्याचं कारण आहे भावांनो, तुमच्याच गावासारखं एक गाव असतंय, त्या गावामध्ये बबन्या नावाचा एक पोरगा असतो। तुमच्या गावात आहे का कोणी एखादा बबन्या? आहे का? बर, तुमच्या गावचा नाही दुसऱ्या गावचा करू, त्याला राग आहे, पण तो काय करतो भावांनो, त्याला थोडीफार इंग्रजी येते, त्याला काय होतंय, थोडीफार इंग्रजी येते, आणि तो काय करतो, त्या गावातल्या सगळ्या माणसाला बनवा बनवी करतो। पण आता मी MSc ऍग्री PhD आहे, माझ्यासारखा एक माणूस विद्वान येतो गावामध्ये, मी प्रोफेसर होतो यशवंत महाविद्यालयाला नांदेडला। मग ज्या दिवशी खरंच विद्वान येतो गावामध्ये आणि हे मंडळी काय करतात, बबन्याला म्हणतात, अरे चल बबन्या, त्या माणसाला बोल बरं इंग्रजीत थोडं। बबन्याला बोलवतात, बबन्या समोर बसतो, काही बडबडायला लागतो, कारण त्याला येत नसते, खरी येत नसते। पण भावांनो, त्याच्यामुळं काय होते माहितीये का, की तो विद्वान माणूस खाडकन त्याच्या कानाखाली आवाज करतो, सगळे माणसं परेशान होतात। अरे बाबा, बबन्या तर आपला एवढा हुशार गावातला, आणि या माणसाला, त्या माणसानं का कानाखाली आवाज केला भावांनो? ते व्यक्ती निघून जाते हुशार, हे सगळे माणसं बबन्याच्या भोवती जमतात। आणि भावांनो, काय होते माहितीये का, बबन्या नम्री असतो, हे विचारतात, बबन्या काय झालं रे, तुला का मारली? तर बबन्या सांगतो, अरे भावांनो, तुम्हाला काय सांगावं, एवढा विद्वान असून या गावात का राहिला म्हणून मारली म्हणतो। म्हणून भावांनो, तुम्हाला एक सांगतो की तुम्ही असे बबने जे तुमच्या गावात होते, वाशिम जिल्ह्यामध्ये होते, यांच्या सोबत सोडून तुम्ही या स्वाभिमानीच्या नादाला लागला, म्हणून तुमच्या सर्व भावांचं मी स्वागत करतो। भावांनो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचं मोठं पीक आहे, मी नांदेडचा आहे, आमच्याकडे थोडं केळी ऊस आहे, आणि मला माहित आहे वाशिम मध्ये आता आमचे नातेवाईक वगैरे आहेत सगळे, मानोऱ्यामध्ये वगैरे कोरडवाहू भाग आहे सगळा। पण याच्यासाठी आपल्याला आपण एकत्र आल्याशिवाय आपले विषय कसे सॉल्व्ह होते सांगा तुम्ही?
आता दामू इंगोले आहे, दामूला तुम्ही सर्वांनी साथ दिली, आशीर्वाद दिले, म्हणून काय झालं, विमा आला. आता आपल्याकडे कापूस आहे, सोयाबीन आहे, तूर आहे. मग ह्या विषयासाठी मला सांगा, आपल्याला राजू शेट्टी साहेबांसारखं जर दुसरं एक नेतृत्व चांगलं वाशिम जिल्ह्यामध्ये उभं करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, दामूच्या पाठीशी उभं टाकावं लागेल. कारण साहेबाला किती वेळ त्रास द्यायचा आपण. मग हे तुम्ही चांगल्या वयाने करताल अशी मी आशा बाळगतो. आणि भावांनो, आता आपले पीक कर्जाचा विषय असतो, शेतकऱ्याचे विषय काय असतात, पीक कर्जाचा विषय असतो, खरीपाच्या ट्रान्सफॉर्मर जगाला आपल्या जरा बागायती कमीच दिसली मला, आता थोडं उशिरा आलो मी, पण एक आम्हाला किंवा वाशिम मध्ये बागायती कमी आहे. हे जे काही विषय असतील, इन्शुरन्स असेल, आता साधं दुसरं घ्या, सोयाबीनचे खरेदी केंद्र होते, बरोबर आहे, शासनानं त्याचं काय केलं, थोडेच दिवस खरेदी केली आणि ते बंद केली. मग तो विषय असेल, विम्याचा असेल, कापसाचा खरेदीचा असेल, सीसीआयच्या खरेदीचा असेल, या सगळ्या विषयासाठी जर आपल्याला लढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, नेतृत्व तयार करावं लागेल. आता तुम्ही सगळ्याचं पाहिलं की नाही सांगा तुम्ही. आता जे मुख्यमंत्री आहेत ते किती लबाड हे तर काय सांगायचं कामच नाही भावांनो. म्हणजे इतके आणि तुम्ही हे पाहिलं असेल, देशाचे पंतप्रधान जेव्हा 2014 मध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आले होते, चाय पे चर्चा, बरोबर आहे ना, यवतमाळ जिल्ह्यातच झाली होती. कारण देशामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्याग्रस्त जिल्हा कुठला आहे तर यवतमाळ जिल्हा आहे. आणि तिथं त्यांनी घोषणा केली होती की पहिली मीटिंग में पहिला काम मैं क्या करूंगा, किसानों की कर्जमुक्ती का. पण काय झालं नाही, राज्यावर ढकललं वगैरे, खूप भानगडी झाल्या. भावांनो, 2017 मध्ये पुण्यावरून मुंबईला आम्ही एक पदयात्रा काढली होती, राजू शेट्टी साहेबांच्या, मी स्वतः होतो, रवी तुपकर होते, आणि आम्ही 22 मे ते 29 मे पुण्यावरून मुंबईला पायी गेलो होतो. आणि त्यावेळेस पहिली कर्जमुक्ती जी दाखल झाली होती ती 1.5 लाखापर्यंत झाली होती. त्याच्यानंतर उद्धव ठाकरे 2 लाख केली. अशा प्रकारे झाली का, कारण तिथं आपण जमलो होतो आणि जोपर्यंत सरकारवर दबाव येणार नाही तोपर्यंत होणार नाही. आता यांनी सांगितलं होतं की आता विधानसभेच्या इलेक्शनला आम्ही 7-12 कोरा इतके वेळेस बोलू लागले ते. आणि आता मला सांगा, एक मंत्री म्हणतात, उपमुख्यमंत्री काय म्हणतात, आमच्याकडे 3 वर्ष पैसे नाही. अजितदादा म्हणजे अजितदादाचे 70,000 कोटी गुल करायला त्यांच्याकडे पैसे आहेत आणि आमच्यासाठी नाही. तर ह्यासाठी भावांनो, तुम्हाला आपल्याला काय करावं लागेल, एकत्र यावं लागेल. आपण आपली हे 4 बोट आहेत, याच्यात ताकद नाही, पण एकत्र आले तर काय होते, मूठ होते, मुठीमध्ये ताकद असते. त्यामुळं आता आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांनी जात, धर्म, पक्ष, पंथ सगळं बाजूला सोडा आणि आपल्या याच्यासाठी एकत्र यावं लागेल. तरच आपल्या मागण्या आपल्याला मान्य होतील किंवा हे मिठू बोलतील. राजू शेट्टी साहेब उसाचा भाव काय घेतात, कारण साहेबांच्या सोबत माणसं आहेत. कारखाना बंद म्हणलं की बंद, साखर कारखाना, तसं आपल्याला करावं लागेल. जोपर्यंत यांचे नाक आपण दाबणार नाहीत तोपर्यंत भावांनो आपल्या शेतीमालाला भाव मिळणार नाही. त्यासाठी एकत्र या एवढं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.